सुगंध हा सह्याद्रीच्या मातीचा, आपल्या ज्ञानाचा व हक्काचा, जिथे वाहतो विचारांचा झरा। पाहत रहा एकमेव न्यूज चॅनल लक्ष तारा। आता सोने चांदीच्या अलंकाराच्या खरेदीसाठी बाहेर जाण्याची गरज नाही, कारण आपल्या आटपाडीमध्ये विश्वासाचे एकमेव ठिकाण म्हणजे जय भवानी ज्वेलर्स आटपाडी। शुद्ध 22 कॅरेट सोन्याचे व प्युअर चांदीचे अलंकार कलेक्शन उपलब्ध आहेत। सोन्याचे हार, नेकलेस, अंगठ्या, मंगळसूत्र, चांदीचे पैजण, जोडवी, अंगठ्या आणि सुंदर आकर्षक सोने व चांदीचे अलंकार एकाच ठिकाणी मिळणार। आणि विशेष म्हणजे आता दुबई येथे जाण्याची गरज नाही, कारण फंक्शनल स्टाईलची शुद्ध 24 कॅरेट सोने व प्युअर चांदीच्या अलंकारांचे भव्य कलेक्शन जय भवानी ज्वेलर्स आटपाडी येथे उपलब्ध आहेत। हॉलमार्क सोन्या चांदीचे विश्वसनीय गॅरंटीचे ठिकाण म्हणजे जय भवानी ज्वेलर्स आटपाडी, नगर पंचायत मागे, मेन पेट रोड, आटपाडी, जिल्हा सांगली। संपर्क क्रमांक 9422380029 9960161697। लक्षतारा न्यूज चॅनलमध्ये मी समीक्षा आपले सहर्ष स्वागत करते। अंथरुणातून उभा राहिला कवितेचा दीपस्तंभ, प्राध्यापक डॉक्टर भारत गायकवाड यांच्या अंतरीचे शब्दतरंग काव्यसंग्रहाचे लवकरच प्रकाशन। अकलूज विशेष प्रतिनिधी प्राध्यापक डॉक्टर भारत गायकवाड यांचा अंतरीचे शब्दतरंग हा बहुप्रतीक्षित काव्यसंग्रह रविवार दिनांक 1 जून 2026 रोजी प्रकाशित होत असून साहित्य विश्वात या प्रकाशन सोहळ्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे। सकाळी 11 वाजता इंद्रलील मंगल कार्यालय येथे हा प्रकाशन समारंभ पार पडणार आहे। विशेष म्हणजे डॉक्टर गायकवाड यांचा प्रीतगंध हा पहिला कविता संग्रह दिनांक 10 डिसेंबर 1995 रोजी प्रकाशित झाला होता। त्या संग्रहाला डॉक्टर दत्ता भोसले तसेच शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे तत्कालीन अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांचे शुभहस्त लाभले होते, तर मंगळवेढ्याचे प्रसिद्ध कवी प्रकाश जडे यांनी त्या संग्रहाला प्रस्तावना दिली होती। तब्बल 31 वर्षांनंतर वयाच्या 72व्या वर्षी दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होत असल्याने आनंद होत असल्याची भावना डॉक्टर गायकवाड यांनी व्यक्त केली। दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता। जवळपास वर्षभर ते अंथरुणाला खिळून होते, मात्र प्रतिकूल परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी नव्या उमेदीने जीवनाकडे पाहण्याचा निर्धार केला। रडत बसण्यापेक्षा परिस्थितीशी झुंज देत लढत राहूया, कणत राहण्यापेक्षा गुणगुणत राहूया, या सकारात्मक विचारातूनच त्यांच्या काव्यलेखनाला नवी प्रेरणा मिळाली। शारीरिक अडचणींमुळे स्वतः लिहिता येत नसतानाही त्यांच्या पत्नी सौ मंगल गायकवाड तसेच सुनबाई सौ आरती गायकवाड यांनी लेखन प्रक्रियेत मोलाची साथ दिली, त्यामुळेच हा काव्यसंग्रह साकार होऊ शकला असे त्यांनी सांगितले। या संग्रहामध्ये प्रेमकविता असून त्या परिपक्व प्रेमाचे दर्शन घडवतात, तसेच व्यक्तिसंबंध, नातेसंबंध, भ्रष्ट न्यायव्यवस्था, ढासळलेली नीतिमूल्ये यांसारख्या सामाजिक विषयांवरही भाष्य करण्यात आले आहे। याशिवाय माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरील कवितांचाही संग्रहात समावेश आहे। महात्मा फुले यांनाही पक्षाघात झाला होता आणि त्यांनी डाव्या हाताने सार्वजनिक सत्यधर्म हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला होता। त्यांच्याच प्रेरणेने आपणही लेखन सुरू ठेवले असे डॉक्टर गायकवाड यांनी नमूद केले। सदरच्या प्रकाशन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून आमदार उत्तमराव जानकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश जडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीशराव माने देशमुख हे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक प्राध्यापक डॉक्टर वामन जाधव हे असणार आहेत। याशिवाय कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर साहित्यिक विचारवंत उपस्थित राहणार आहेत। यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक हनुमंत पवार, प्राचार्य डॉक्टर औदुंबर जाधव, डॉक्टर पांडुरंग नलवडे, प्राध्यापक शिवाजीराव वाघमारे, प्राध्यापक अशोक गायकवाड, माजी प्राचार्य दादासाहेब खरात, प्राध्यापिका सुरेखा भालेराव, प्राध्यापक डॉक्टर गोरख साठे, कवी रवी वसंत सोनार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे। अंतरीचे शब्दतरंग या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मार्मिक संवाद संपादक रवी सोनार यांनी केले आहे। त्याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे हा कार्यक्रम प्राध्यापक गायकवाड यांच्या 72व्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्याचे योजले आहे, तरी साहित्यिक आणि साहित्य रसिक यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकच्या वतीने करण्यात येत आहे। तर पाहत रहा फक्त लक्षतारा न्यूज चॅनल। आपल्या हक्काचे एकमेव न्यूज चॅनल लक्ष तारा। आजच चॅनलला सबस्क्राईब करा